या संदर्भातली महत्त्वाची आणखी एक अपडेट अशी की उपोषण मागे घेतलं तरी आंदोलन थांबणार नाही असं संजय राऊतांनी सांगितलंय। उपोषण हे जखमी आंदोलकांकडून सोडायला हवं होतं अशी भावनाही राऊत यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केलेली आहे। सरकारला उपोषण सोडायचं श्रेय घ्यायचं होतं, त्यामुळेच ते तिथे गेले। उपोषण सुटल्याचा आनंदच आहे, पण लढाई मात्र अजूनही सुरूच ठेवावी असं संजय राऊत म्हणाले। उपोषण सोडण्याची गरज नव्हती। हे सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं, तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता। विशेषतः ज्या सरकारविरुद्ध आंदोलन आपण केलं त्या सरकारचे 2 मंत्री येतात आणि आपलं आंदोलन व आपलं उपोषण सोडतात।